तर हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्ही मुंबईवरून अलिबागला कसे पोहोचू शकता, स्वस्तात स्वस्त आणि एकदम बजेटवाला ट्रान्सपोर्ट ऑप्शन घेऊन तुम्ही मुंबईवरून अलिबागला कसे पोचाल याची सर्व माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर मुंबईवरून फक्त 150 रुपये खर्च करून तुम्ही अलिबागला पोहोचू शकता। तर हे कुठले ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि तिथे कसं पोहोचायचं याची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे बघायला मिळेल। तर व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर सर्वप्रथम तुम्हाला CST किंवा चर्चगेट या स्टेशनला उतरावं लागेल। या दोन्ही स्टेशनच्या बाहेरून तुम्हाला बस आणि शेअर कॅबचा ऑप्शन मिळून येईल। CST स्टेशन ते गेटवे ऑफ इंडिया हे साधारण 15 मिनिटाचे अंतर आहे। सदर बस स्टॉपवरून बऱ्याचशा बस या गेटवे ऑफ इंडियाला जातात। बसेसची फ्रिक्वेन्सी चांगली असल्याने या बसेस बऱ्याचदा रिकाम्या असतात। फक्त 5 रुपयात तुम्ही गेटवे ऑफ इंडियाला पोहोचू शकता। तर जेव्हा तुम्ही CST स्टेशनवर बस पकडता आणि बसमधून ज्यावेळी उतरता त्यावेळी हा ते गेटवेचा इथे तुम्हाला रोड दिसतोय, इथून तुम्ही सरळ गेटवेला जाऊ शकता। इथे ताजमहल हॉटेल आहे आणि त्याच्या पुढेच गेटवेला आज जायला एंट्री आहे। तर ती एंट्री तुम्हाला दाखवतो आणि त्याच्या पुढे तुम्ही कुठे लॉन्च पकडू शकता, त्याचं तिकीट कुठून मिळतं तेही मी तुम्हाला दाखवतो। तर बघत राहा। हे जे तुम्ही बघताय ते आहे नवीन ताजमहल हॉटेल। हे आहे फेरी बोटचे तिकीट काउंटर, जिथे तुम्ही बोटचे तिकीट घेऊ शकता। फेरीचं कमीत कमी तिकीट हे 150 रुपये पर पर्सन आहे। इथून तुमची एंट्री होते आणि बॅग चेक करून झाल्यानंतर तुम्हाला पुढे गेटवेला जाण्यास मिळते। हे आहे द आयकॉनिक गेटवे ऑफ इंडिया आणि ताजमहल हॉटेल। इथूनच तुम्हाला फेरी बोट मिळतील। जिथे तुम्ही ही फेरी बोट पकडता तिथेही तुम्हाला हे तिकीट मिळू शकतं। हे जे तिकीट आहे ते फक्त कॅशमध्ये घेतात। इथे जीपे किंवा कुठलीही ऑनलाईन सर्व्हिस चालत नाही। गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा जेट्टी हा साधारण 1 तासाचा प्रवास आहे। ही आहे मांडवा जेट्टी, जिथे तुम्ही फेरीने उतरता। या तिकीट काउंटरवर तुम्हाला अलिबाग ते मुंबई या तिकीट्स मिळू शकतात। तुम्हाला जर अलिबागला डायरेक्ट रिक्षाने जायचं असेल तर तुम्ही इथून रिक्षा पकडू शकता। रिक्षाचं साधारण भाडं हे 500 ते 1000 दरम्यान आहे। इथून तुम्हाला अलिबागसाठी AC कॅब मिळू शकते। याचं साधारण भाडं हे 3000 पर्यंत आहे। या पॉईंटवरून तुम्ही बस पकडू शकता। या बसचं भाडं हे तुमच्या फेरी बोटच्या भाड्यामध्येच इन्क्लुझिव्ह आहे। तर मुंबईवरून तुम्ही अलिबागला कसे पोचाल हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेलच, पण तरीही तुम्हाला एक समरी किंवा एक सारांश द्यायचा झाला या ट्रिपचा तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या एंडला देतो। तर मुंबईवरून पहिलं तुम्हाला गेटवेला पोचावं लागेल, गेटवे ऑफ इंडियाला। तर गेटवे ऑफ इंडियाला तुम्ही आयदर CST वरून येऊ शकता किंवा जर वेस्टर्नने येत असाल तर तुम्ही चर्चगेटवरून गेटवे ऑफ इंडियाला पोहोचू शकता। तुम्हाला गेटवेला पोचायला या दोन्ही स्टेशन्सवरून बस किंवा शेअर कॅब्स अवेलेबल आहेत। तर 5 ते 10 रुपयात एवढ्या स्वस्त्यात तुम्ही या दोन्ही स्टेशन्सवरून गेटवे ऑफ इंडियाला पोहोचू शकता। गेटवे ऑफ इंडियाला आलात तर तुम्हाला तिकडे बोटचं फेरीचं तिकीट काउंटर दिसेल। तर आयदर तुम्ही त्या फेरीच्या तिकीट काउंटरवर जाऊन पहिलं तिकीट घेऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्ट बोटमध्ये एंट्री करून तुम्हाला ती तिकीट बोटमध्ये मिळते किंवा जिथे तुम्ही बोटसाठी लाईन लावता तिकडेही तुम्हाला ही तिकीट मिळून येते। तर अशा प्रकारे फक्त 150 रुपये खर्च करून तुम्ही मुंबईवरून अलिबागला पोहोचू शकता। तर तुम्ही इन फ्युचर जर अलिबागला येणार असाल तर हा व्हिडिओ बघा, व्हिडिओमधले डिटेल्स बघा आणि खूप सुखरूपरित्या आणि कमीत कमी खर्चात अलिबागला पोचाल। तर अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ आणि नवनवीन जर्नी तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत बघत राहा एक आपलं मराठी यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही। तोपर्यंत लिव्ह, लव अँड एक्सप्लोर। आणि माझ्या मागे बघताय हा मांडवा बीच आहे, याची एक टूर मी तुम्हाला पुढच्या काही व्हिडिओमध्ये देणार आहे। तर बघत राहा। चलो बाय अँड टेक केअर गाइस।